नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझची सामुद्रधुनी हा सागरी मार्ग 48 तासांच्या आत पूर्णपणे खुला न केल्यास इराणचे वीज प्रकल्प जमीनदोस्त करण्याची थेट धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. आज रविवारी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या या इशाऱ्यामुळे आखाती देशांमधील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले आहे. रुपयाची घसरण हे आगामी महागाईचे स्पष्ट संकेत आहेत. पश्चिम आशियातील संकटामुळे उद्भवलेल्या LPG तुटवड्यामुळे देश आर्थिक अडचणींचा सामना करत असताना केंद्र सरकार केवळ पोकळ गप्पा मारत आहे, अशी टीका लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या किमतीत वाढ केली जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे. टिळकवाडी येथील आगरकर रोड परिसरामध्ये राहणाऱ्या 81 वर्षीय वृद्ध उद्योजकाची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 15,45,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेळगाव शहरामध्ये आतापर्यंत घडलेला हा सर्वात मोठा सायबर गुन्हा मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 फेब्रुवारी रोजी संबंधित उद्योजकाला व्हॉट्सअॅपद्वारे एक कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी स्वतःला CBI अधिकारी असल्याचे सांगून भीती दाखवत आरोपींनी टप्प्याटप्प्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. 7 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये विविध कारणे सांगून संबंधित वृद्धाकडून RTGSद्वारे एकूण 15,45,00,000 रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करून घेतले. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर क्राईम विभागाने तातडीने कारवाई करत काही संशयित बँक खाती गोठवली आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की डिजिटल अरेस्ट असा कोणताही कायदेशीर प्रकार अस्तित्वात नाही. कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून पैसे मागत नाही, त्यामुळे अशा कॉल्सना बळी पडू नये. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण रक्कम परत मिळवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना होणाऱ्या गॅस वाटपामध्ये 50% वाढ केली आहे. तसेच 23 मार्चपासून अतिरिक्त 20% सप्लाय सुद्धा लागू केला आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाचे सेक्रेटरी डॉक्टर नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांच्या वरिष्ठ सचिवांना या संदर्भातील पत्र लिहिलंय. या लेटरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की तुम्हाला सांगू इच्छितो की 23 मार्च 2026 पासून पुढील नोटिफिकेशन येईपर्यंत राज्यांना LPG गॅसचा पुरवठा 20% दिला जाईल, ज्यामुळे एकूण वाटप संकटपूर्व पातळीच्या 50% होईल. रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल्स, इंडस्ट्रियल कॅन्टीन, अन्न प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवली जाणारी अनुदानित अन्न कॅन्टीन, आउटलेट, कम्युनिटी किचन, स्थलांतरित मजूर यांच्यासाठी 5 किलो FTL अन्न उपलब्ध करून दिलं जाईल आणि त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री करण्यासाठीही उपाययोजना केल्या जातील. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाचे सेक्रेटरी डॉक्टर नीरज मित्तल यांनी सांगितलं की या क्षेत्रांना प्राधान्याने 20% अतिरिक्त वाटप दिले जाईल. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. कर्नाटक राज्यात वर्ष 2030 पर्यंत डॉग मिडिएटेड रेबीजमुळे होणारे मानवी मृत्यू पूर्णतः थांबवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्धार आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने केला आहे. त्यासाठी रेबीज मुक्त शहरे हा व्यापक उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम केंद्र शासनाच्या 2030 पर्यंत रेबीजमुळे 0 मृत्यू या ध्येयाशी सुसंगत आहे. बेळगावसह राज्यातील म्हैसूर, बेंगळूर, बಳ್ಳारी, दावणगेरी,
हुबळी, धारवाड, गुलबर्गा, मंगळूर, शिमोगा, तुमकुर आणि विजापूर या 11 प्रमुख शहरांचा या उपक्रमात समावेश केला आहे. या शहरांमध्ये रेबीज नियंत्रणासाठी स्वतंत्र शहर कृती आराखडा आणि कृती आराखडा तयार केला आहे. राज्य व जिल्हा स्तरावर संयुक्त समन्वय समित्याही कार्यरत केल्या आहेत. आरोग्य विभागाने वन हेल्थ ही समन्वित रणनीती स्वीकारली आहे. या अंतर्गत मानव, प्राणी आणि पर्यावरण या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार करून उपाययोजना राबवल्या जात आहेत. रेबीज हा पूर्णतः प्रतिबंधित करता येणारा आजार असला तरी लक्षणे दिसल्यानंतर तो जवळपास 100% जीवघेणा ठरतो. यामुळे प्रतिबंध आणि वेळेवर उपचार यावर विशेष भर दिला आहे. सणासुदीचा काळ आणि आगामी उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील महत्त्वाच्या ठिकाणांकडे जाणाऱ्या अनेक विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय इतर 14 विशेष गाड्याही नैऋत्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील स्थानकांशी जोडल्या जाणार आहेत. या गाड्या भुवनेश्वर, यशवंतपूर, विशाखापट्टणम, बेंगळूर, नरसापूर, बेंगळूर, काकीनाडा टाउन, म्हैसूर, दानपूर, बेंगळूर या मार्गावर धावणार असून एकूण 134 फेऱ्या होणार आहेत. उन्हाळी सुट्टीमध्ये वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता एप्रिल ते जून 2026 या कालावधीमध्ये आणखी 14 विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. काल शनिवारी रात्री कारदगा भोज मार्गावरील वळणावर ही घटना घडली. सुधाकर रावसाहेब कोंडेकर वय 38 असे या अपघातात मरण पावलेल्या ट्रॅक्टर चालकाचं नाव असून संजय चौगुले वय 37 हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सुधाकर कोंडेकर हे MIDC येथून आणलेल्या नवीन ट्रॅक्टरला रोटर जोडून हा ट्रॅक्टर कारदग्याहून गळदग्याकडे घेऊन जात होते. यावेळी कारदगा भोज मार्गावरील वळणावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. दुर्दैवाने सुधाकर रावसाहेब कोंडेकर हे पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरमध्ये बाजूला बसलेले संजय अण्णाप्पा चौगुले हे देखील बाहेर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. संकेश्वर गोकाक यरगट्टी या प्रमुख राज्य महामार्गावरील घटप्रभा शहराजवळ कालव्यावर उभारण्यात येत असलेल्या 18.5 मीटर रुंदीच्या नव्या पुलाच्या कामाची आज पाहणी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची प्रगती तपासली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सदर पूल प्रकल्प सध्या जलद गतीने सुरू असून वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्याबरोबरच दर्जेदार कामकाजावर विशेष भर देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. कामाची गुणवत्ता अबाधित राखून नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणतीही तांत्रिक त्रुटी राहू नये यासाठी संबंधित विभागाने सातत्याने देखरेख ठेवावी असेही त्यांनी सांगितले. या पाहणीवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासनातील पदाधिकारी तसेच इतर संबंधित उपस्थित होते. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव आणि तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या शोरूमला. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. वडगाव, शहापूर आणि परिसरात दरवर्षी होणाऱ्या पावसाच्या तडाख्यामुळे
हजारो एकर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाही बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी शाश्वत कार्यक्रम हाती घेतला जात नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. बळ्ळारी नाला हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत होता. तसेच पावसाळ्यात तो तुडुंब भरून वाहतो. मात्र नाल्याचे योग्य खोलीकरण, रुंदीकरण किंवा दुरुस्ती न झाल्याने पाणी आसपासच्या शेतामध्ये घुसतं आणि पिकांचं मोठं नुकसान होतं. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होतो. नाल्यापासून काही अंतरावर सध्या सुरू असलेल्या बायपास रस्त्याच्या कामामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. बायपाससाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी माती टाकण्यात आली असून यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळला जात आहे. वाढत्या उन्हाच्या झळांमुळे झाडांना पाण्याची तीव्र गरज भासत असताना बेळगाव ग्रामीण भागातील युवकांनी पुढाकार घेत झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. बेनकनहळ्ळी गावातील शालेय मैदानात सुमारे 60 ते 70 झाडांची स्वच्छता करून झाडांना पाणी देण्यात आले. अनेकदा लोक झाडे लावतात, मात्र त्यांची योग्य देखभाल केली जात नाही. ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला. हा उपक्रम दर महिन्याला 3 वेळा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून उन्हाळ्यात झाडांचे संरक्षण व संगोपन करून ती मोठी करण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला आहे. 2015 मधील वर्गमित्र तसेच इतर खेळाडूंनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला. सामाजिक कार्यकर्ते सुनील खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी सर्व वर्गमित्र व खेळाडूंचे आभार मानण्यात आले. पुढील काळामध्ये हा उपक्रम सातत्याने चालू ठेवण्यासाठी गावकरी व युवकांनी सहकार्य करावे. तसेच तालुक्यातील सर्व युवकांनी झाडे वाचवा हा उपक्रम राबवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. बेळगाव बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 24 रोजी न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स येथील समुदाय भवन येथे दुपारी 1 वाजता होणार आहे. या सभेमध्ये 2026 ते 28 या वर्षासाठी होणाऱ्या बार असोसिएशनच्या निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याच दिवशी या बार असोसिएशनची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा महत्त्वाची असून साऱ्यांचेच लक्ष या सभेकडे लागून आहे. विद्यमान बार असोसिएशन कमिटीचा अवधी 19 फेब्रुवारीला संपला आहे. त्यानंतर नव्याने निवडणूक घेणे गरजेचे आहे. न्यायालयाला मे महिन्यामध्ये सुट्टी असल्यामुळे तत्पूर्वी ही निवडणूक घेण्याबाबत प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीबाबत चर्चा करून लवकरच ही निवडणूक जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लष्करी प्रशिक्षणादरम्यान स्विमिंग पूलमध्ये पडून एका लेफ्टनंटचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी नानावाडी येथील प्रशिक्षण केंद्रावर ही घटना घडली असून टिळकवाडी पोलीस स्थानकात यासंबंधी FIR दाखल करण्यात आला आहे. अमित सिंग राजसिंग वय 23 राहणार हरियाणा असं त्या दुर्दैवी लेफ्टनंटचं नाव आहे. शनिवार दिनांक 21 मार्च रोजी नानावाडी येथील कमांडो विंगमध्ये प्रशिक्षण सुरू असताना पोहता पोहता अमित सिंग पाण्यात बुडू लागला. लांब काठी त्याच्या दिशेने देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. त्याने काठी पकडली नाही म्हणून तेथेच उपस्थित असलेल्या लाईफगार्डने पाण्यात उडी टाकून त्याला बाहेर काढले. प्रथमोपचारानंतर लष्करी इस्पितळात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पाण्यात बुडून किंवा हृदयघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. तालुक्यातील कक्केरी येथील श्री बिष्टादेवी व बहीण मुक्कम्मादेवी मंदिरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी उसळली. हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन ओटी भरून नवसांची पूर्तता केली. यावेळी भाविकांनी फळे, नारळ, फुले, बांगड्या, तांदूळ, पान सुपारी, सोने, चांदी, रोख रक्कम अर्पण करून भक्ती व्यक्त केली. काहींनी नवसापोटी तुलाभार सेवा करून नारळांच्या वजनानुसार रक्कम अर्पण करून पावती घेतली. मंदिर परिसरामध्ये फळे, मिठाई, थंड पेये व चहाचे स्टॉल लावले होते. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून फक्त गुढीपाडवा, दसरा व दिवाळी पाडव्याच्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत गावाच्या हद्दीत कुठेही नारळ फोडून नवस फेडण्याची परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील विविध भागातून लाखो भाविक येथे दाखल होतात. मंदिराचे अध्यक्ष कार्तिक अंबोजी, सचिव रमेश कोचेरी, भीमप्पा अंबोजी, परशुराम बिर्जे, नामदेव कुंभार आदी सदस्य उपस्थित होते.
सायंकाळी 7 ते रात्री 3 वाजेपर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा प्रस्ताव सरकारपुढे नाही. कोणत्याही कारणास्तव बस तिकीटामध्ये वाढ केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली. शनिवारी बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील 4ही परिवहन निगम बल्कमध्ये डिझेलची खरेदी करतात. मध्य पूर्वेतील युद्धामुळे बल्क डिझेल दर वाढले आहेत, तरी सुद्धा बस तिकीट दरामध्ये वाढ केली जाणार नाही. कच्च्या तेलाचे दर कमी असताना देखील केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढवले होते. यामुळे सामान्य वर्गाला फटका बसला, परंतु आम्ही तिकीट दरवाढ करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शहापूर स्मशानभूमीजवळ रविवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरिक व एका प्रवाशाच्या तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती स्मशानभूमीजवळील इलेक्ट्रिक पोलवर डोके आपटत होता. हा प्रकार जवळपास अर्धा तास सुरू होता. मात्र तो असे का करत आहे याचे कारण सुरुवातीला समजू शकले नाही. दरम्यान सकाळच्या वेळी फिरण्यासाठी आलेले समुपदेशक डॉक्टर विनोद धबाले आणि माजी नगरसेवक विजय पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित शहापूर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. आक्रमक अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला डॉक्टर धबाले यांनी समजावून सांगत शांत केले आणि जीवनाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून संबंधित व्यक्तीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमध्ये वेळेवर केलेल्या मदतीमुळे एक जीव वाचल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील विणकर बांधवांना पुरेसे काम आणि त्यांच्या कष्टाच्या कामासाठी योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे हलाखीचे जीवन जगत आहेत. राज्य सरकारने अर्थसंकल्पात विणकाम क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कोणत्याही प्रोत्साहक तरतुदी राखून ठेवल्या नाहीत. यासाठी विणकरांच्या समस्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी उद्या 23 मार्चला बेंगळूर चलो आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सहकारी संस्थांकडून मिळणारे व्याज आणि अनुदान अद्याप वितरित न होणे, विणकरांना कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना ओळखपत्रे जारी करून सर्व सोयी सुविधा पुरवणे, तसेच तांत्रिक त्रुटींमुळे हजारो विणकर ज्या सुविधांपासून वंचित राहिले आहेत त्या त्रुटी दूर करून या विषयावर चर्चा करण्याची मागणी प्रामुख्याने समाविष्ट आहे. मात्र या मागणींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या विरोधात चलो बेंगळूर हाक देण्यात आली आहे. येळ्ळूर येथे वसंत हंकारे यांचे चला तर जाणून घेऊया आई बाबांच्या वेदना या विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार आहे. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येळ्ळूर येथे हा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार असून या व्याख्यानात वसंत हंकारे हे आजच्या युवा पिढीला न समजलेला आईबाप समजावून सांगणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात श्री रामसेना हिंदुस्थान येळ्ळूर आणि महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूर युवा कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. याच बैठकीत 26 मार्च रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रेच्या आयोजनाबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. बैठकीस गावातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंबेवाडी येथील देवस्थान ट्रस्ट पंच कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त श्री घळगेश्वर मंदिराच्या प्रांगणात इंगळ्यांचा कार्यक्रमाला भाविकांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये लहान बालकापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी सहभागी घेऊन इंगळ्याचा कार्यक्रम धार्मिकतेने पार पडला. गावातील देवाच्या बैलगाड्याला सजवून संपूर्ण गावभर मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये गावातील इतर बैलजोड्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावातील लक्ष्मी मंदिर, गणपती मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, भावकाई मंदिर, मशनाई मंदिर या ठिकाणी मूर्तीला अभिषेक करून पूजा करण्याची प्रथा जोपासत गुलालाची उधळण करत संपूर्ण दिवस शोभायात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी इंगळ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देवदर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांना तीर्थप्रसाद वाटला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.